अथ श्री साई सच्चरित अध्याय 47। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। ज्यांचे क्षणैक देखिल्या वदन होत जन्म दुःख ते परमानंद जनन स्थान धन्य श्रीवदन साईंचे। ज्यांचे झालिया कृपावलोकन तात्काळ कर्मबंध विमोचन स्वानंद पुष्टी निज भक्तजन न लागता क्षण लाधती। ज्यांची या कृपादृष्टी पुढे कर्मा कर्माचे फिटे बिरडे यत्कृपा सूर्याची या उजियेडे भवखद्योत दडे निस्तेज। जगाची पापे भागीरथी धूते तेणे ती स्वये मलयुक्त होते। साचला निजमल निरसावयाते साधूंचे इच्छिते चरणरज। कधी साधूंचे पाय लागती कधी मजमाजी स्नानार्थ येती। त्यावीण निज पापाची निर्गती नव्हे हे निश्चिती जाणेती। ऐसिया साधूंचा मुकुटमणी समर्थ साई यांची ही वाणी जाणून अत्यादरे भाविक सज्जनी आकर्णिजे पावनी ही कथा। नवल या कथेचे महिमान श्रोते सज्ञान वा अज्ञान परिसता तुटेल कर्मबंधन परमपावन कथा हे। नयनांचाही नयन साई श्रवणांचाही श्रवण पाही तेणेची रिघोनी माझिये हृदये वार्ता जी ही निवेदिली। साई स्वये महानुभाव परिसता या कथेचा नवलाव श्रोते विसरतील देहभाव अष्टप्रेम भाव दाटतील। साई मुखींची हे कथा लक्ष लावून तिच्या हृद्गता तात्पर्यावरी दृष्टी ठेविता कृतकर्तव्यता श्रोत्यास। तरी विनंती परिसिजे श्रोता जरी मी या कथेचा वक्ता मी ही तुम्हा सारिखा चरिता न घेता मथितार्था येथील। आठविता तयांचे भक्त प्रेम मन विसरे मनोधर्म होय संसार त्रस्ता उपरम याहुनी परम लाभ काय। पूर्व कथेचे अनुसंधान श्रोता परिसिजे सावधान होईल जीवा समाधान कथा अव्यवधान परिसता। गताध्यायाची अंती ऐकिली शेळ्यांची कथा श्रोती तया ठाई बाबांची प्रीती गतजन्म स्मृती तयांची।